कुलाबा रेल्वे स्टेशन नेमके गायब झाले तरी कुठे? 1863 मध्ये खुले झालेले कुलाबा रेल्वे स्टेशनचे 3 प्लॅटफॉर्म समुद्रात भराव टाकून बांधण्यात आले होते. त्या काळी कुलाबा परिसरात ब्रिटिशांच्या वसाहती होत्या, त्यामुळे प्रवासी संख्याही वाढू लागली होती. याच कारणास्तव छोट्या स्टेशनचं कुलाबा टर्मिनसमध्ये रूपांतर करण्यात आलं. त्यावेळी गुजरातमधून येणारा कापूस कुलाबात उतरवला जायचा. त्या काळी कॉटन ग्रीन कुलाबामध्ये होतं. त्यानंतर कॉटन ग्रीन मूळ जागी म्हणजे आता आहे तिकडे हलवण्यात आलं. 19व्या शतकाच्या सुरुवातीला कुलाबा ते विरार अशा 40 फेऱ्या होत होत्या. 1928 मध्ये कुलाबा ते बोरिवली या मार्गावर पहिली विजेवर धावणारी रेल्वे सुरू झाली होती. पुढे सरकारने चर्चगेट आणि कुलाबा दरम्यानचा भाग बॅकबे रिक्लेमिनेशन प्रकल्पाकडे सुपूर्द केला. त्यात कुलाबा स्टेशनचा अडथळा होता. अखेर 31 डिसेंबर 1930च्या मध्यरात्री कुलाबा स्टेशनवरून वाहतूक थांबवण्यात आली. त्यानंतर चर्चगेट रेल्वे स्टेशन हे उपनगरीय लोकल सेवेसाठी टर्मिनल बनवण्यात आले. अशा प्रकारे 1 जानेवारी 1931 पासून चर्चगेट हे पश्चिम रेल्वेवरील शेवटचे स्टेशन झाले. आता कुलाबा रेल्वे स्टेशनच्या जागेवर बधवार पार्क आहे. इथे रेल्वे अधिकाऱ्यांसाठी निवासी संकुल बांधण्यात आलं. पण आजही कुलाबा स्टेशनची आठवण म्हणून मूळ लोखंडी कुंपण कायम ठेवण्यात आलं आहे.